राज्यात केळीची निर्यात वाढली। माणिकराव कोकाटेंसह नाशिक जिल्हा बँकेच्या 25 संचालकांना नोटीस। देशभरात 37.39 लाख टन हरभरा आणि मसूर खरेदीला मंजुरी। राज्यात उन्हाचा कहर, उच्चांकी तापमान 42 अंशावर। 14 दिवसात शेतकऱ्यांना पैसे द्या, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू। टोमॅटोच्या दरात घसरण। भारतीय ज्वारीला ग्लोबल करू, नेट ब्लूम यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 6व्या हाताला मंजुरी। UDCPR-मुळे शहराचे वाटोळे होईल, वनमंत्री गणेश नाईक यांची परखड मत। बाजरीच्या दरात वाढ। आता बातम्या विस्ताराने। राज्यात केळीची निर्यात वाढली असून दररोज 20 टन क्षमतेच्या 40 कंटेनरची राज्यातून निर्यात होत आहे। निर्यातीच्या केळीला राज्यात 1950 ते 2100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। सहकार विभागाने नाशिक जिल्हा बँकेच्या 25 संचालकांना 182 कोटीच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे। यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंसह खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि सत्ताधारी पक्षाच्या विविध आमदारांचा समावेश आहे। केंद्र सरकारने 2025च्या रब्बी हंगामासाठी 37.39 लाख टन हरभरा आणि मसूर खरेदीला मंजुरी दिली आहे। केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड आणि NCFच्या माध्यमातून शेतमाल खरेदी करणार। राज्यात उन्हाचा कहर सुरूच असून अकोल्यात उच्चांकी 42 अंश तापमानाची नोंद झाली, तर हवामान खात्याने राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। साखर कारखान्यांनी ऊस गळीतास नेल्यापासून 14 दिवसात शेतकऱ्यांना पैसे देणे अपेक्षित आहे। मात्र कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही 1.5 महिन्यांपासून ऊसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो 7 ते 8 रुपयाने विक्री होत आहे। टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येत आहे। भारतीय ज्वारीला ग्लोबल करू, इंदापूर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत अमेरिकेतील सोरगम युनायटेड फाउंडेशनचे CEO नेट ब्लूम यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते। अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 1642 कोटी रुपयाच्या वितरणाची मान्यता दिली आहे। सध्याच्या एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे UDCPR-मुळे शहराचे वाटोळे होईल, वाढीव चटई क्षेत्रामुळे पायाभूत सुविधांवर ताण येईल, असे परखड मत वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईमध्ये मांडले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीच्या दरात वाढ। यंदा खरीप हंगामात बाजरीचे उत्पादन जास्त होण्याचा अंदाज असला तरीही मागणी आणि पुरवठ्यातील असमतोलामुळे बाजरीचे दर काही प्रमाणामध्ये वाढल्याचे दिसून येत आहे। मार्केटमध्ये बाजरीला सध्या सरासरी 2500 ते 2800 रुपये दर मिळत आहे।